बीड अहिल्यानगर रेल्वे सेवा सुरू, मराठवाडाकरांचं स्वप्न पूर्ण, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा। पंतप्रधान मोदींमुळेच रेल्वेचं स्वप्न पूर्ण झालं, मोदींनी 10 वर्षात 21,000 कोटी रुपये दिले, मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक। मराठवाड्यातील दुष्काळ भूतकाळ करणार, सरकारने मराठवाड्यात पाणी आणलं, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज अमृत महोत्सव, भाजपसाठी मोदींचा अमृत महोत्सव एक भावनिक क्षण, देशभरात भाजपकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन। मराठ्यांच्या विरोधात ओबीसी आक्रमक, मराठ्यांच्या शासनादेशाविरोधात हिंगोलीत ओबीसी मोर्चा। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना निंदनीय, हा तर महाराष्ट्र पेटवण्याचा प्रकार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। दादर पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात गुन्हा, मोदींच्या वाढदिवशीच नेमका विटंबनेचा प्रकार कसा, पोलीस तपासाचा मुख्य रोख खोडसाळपणाकडे। आज अंबाबाईचं दर्शन मिळणार नाही, नवरात्रोत्सवाच्या तयारीनिमित्तानं मंदिर प्रशासनाचा निर्णय, भाविकांना उत्सव मूर्तीचं दर्शन घेता येणार। मराठा समाजाला आजपासून कुणबी प्रमाणपत्राचं वाटप, हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला प्रमाणपत्र। भुजबळांच्या बेनामी संपत्तीची पुन्हा चौकशी, मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, बेनामी मालमत्ता प्रकरणी विशेष न्यायालयाकडून चौकशीचे आदेश। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी माओवाद्यांचं पांढरं निशाण, आम्हाला संघर्ष नकोय, माओवाद्यांकडून महिन्याभरासाठी संघर्ष विरामाचा प्रस्ताव। स्थानिक निवडणुका 3 टप्प्यात, मुंबईची निवडणूक सगळ्यात शेवटी, विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। पुण्यातील रस्त्यांवर लवकरच धावणार डबल डेकर बस, पुढील 8 ते 15 दिवस डबल डेकर बसची ट्रायल रन। शेतीच्या नुकसानाचे पंचनामे लवकरात लवकर पाठवा, पालकमंत्र्यांनी 2 दिवसात आढावा घ्यावा, अजित पवारांच्या पालकमंत्र्यांना सूचना। साताऱ्यातील कृष्णा आणि वेण्णा नदीवरील पुलाची दुरवस्था, 4 मंत्री असतानाही रस्त्याची चाळ, वाहनधारकांसह नागरिकांचा संताप।